प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत साई भक्तांसाठी आनंदाच्या बातमीनं। साई भक्तांना आता थेट साईबाबांच्या समाधीला स्पर्श करता येणार आहे। बुधवारी झालेल्या बैठकीनंतर समाधी स्थळाजवळची काच हटवण्याचा निर्णय घेण्यात आला। शिवाय साई भक्तांना द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस प्रवेश देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। साईबाबांच्या समाधी मंदिरातील समाधी पुढची काच काढून दर्शन देण्यात यावं अशी मागणी साई भक्तांनी केली होती। साईबाबांचं समाधी स्पर्श दर्शन खुलं, समाधी लगतचं काचेचं कवच हटवलं, साईबाबा भक्तांमधील दुरावा संपला। आता साई भक्तांना शिर्डीतील साईबाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा काढून टाकण्यात आल्या, त्यामुळे सर्व साई भक्तांना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। साई समाधी मंदिरामध्ये काचांमुळे भाविकांच्या दर्शनी मागणी पूर्ण करणे तसंच गावकऱ्यांना प्रवेश सुलभ करणे आणि संस्थान परिसरात काही बॅरिगेट्स आहे ते बॅरिगेट्स त्याची संख्या कमी करणे, या सर्व मागण्यांना संस्थांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला। सबका मालिक एकची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात मात्र व्हीआयपी कल्चरचा बोलबाला होता। व्हीआयपींना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येत होतं, त्यासाठी समाधीलगतच्या काचेचं कवच बाजूला केलं जात असे, पण आता हा भेदभाव दूर करण्यात आलाय। दर्शकों को अच्छी तरीके से दर्शन हो सकता है क्योंकि कांच हर लोग सेटिस्फेक्शन से दर्शन करके जा सकते हैं और ये अच्छा इनिशिएटिव था, ये कांच निकाला और हो सकता है अच्छे से। तर काचा लावलेल्या असल्यामुळं आम्हाला काय व्यवस्थित समाधानकारक दर्शन झालं नाही, पण ह्यावेळी आम्ही सहकुटुंब सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो तर आमचं मनोभावे छान माथा टेकून दर्शन झालं। समाधी स्पर्श दर्शनासोबतच साई भक्तांना द्वारकामाई मंदिराच्या आतील बाजूला प्रवेश दिला जाणार आहे। तसंच साईंची आरती सुरू असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करता येणार आहे। श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या मंदिर प्रशासनाची मात्र व्हीआयपींवरती श्रद्धा आहे। व्हीआयपींसाठी प्रशासनाकडून पायघड्या घातल्या जातात, मात्र सामान्य साई भक्तांना तासनतास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं। पण आता या निर्णयामुळे भक्तांमधील भेदभावाला कायमची मूठमाती मिळालेली असून साईबाबा आणि भक्तांमधील अंतर मिटलंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। यानंतर आणखीन एक सकारात्मक बातमी। लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय, त्यामुळे आता ही जगदंबा तलवार भारतात आणण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये। दरम्यान शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जगदंबा तलवार ही देशाची अस्मिता आहे। ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती। सध्या ही जगदंबा तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे। मी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान श्री सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे की आपण जगदंबा तलवार, जी आमच्या अस्मितेचं प्रतीक, आमच्या शूरतेचं प्रतीक आहे, जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने अतिशय पावन झाली, ती तलवार महाराष्ट्राला परत करावी। मी केंद्राला पहिलं पत्र पाठवलं आहे आणि दुसरं आज आम्ही पंतप्रधान ब्रिटनचे त्यांना विनंती करतोय। महाराष्ट्राच्या गर्वाचे जे काही चिन्ह असतील त्या चिन्हांच्या संदर्भात प्रयत्न करणं हे त्यांचं निश्चितपणे कामच आहे। अर्थात तिकडे असलेली तलवार किंवा इकडे आमच्या उदयनराजेंजवळ असलेली तलवार या दोन्ही महत्त्वाच्याच आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे पाहत असताना केवळ एवढ्याच नजरेने आपण बघितलं पाहिजे की जे काही आमच्याकडनं नेलाय ते परत आणण्याचा प्रयत्न करणं हे योग्यच आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या
कबरी समोर असलेल्या अनधिकृत बांधकामावर फडणवीसांनी सर्जिकल स्ट्राईक केलाय. विशेष म्हणजे शिवप्रताप दिनीच ही कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वन विभागानं ही कारवाई सुरू केली आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवण्यात येत आहे. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरीलगतच्या अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू होता. अखेर आता प्रशासनाच्या वतीनं या बांधकामावर कारवाई सुरू झाली आहे. शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती. यापूर्वी ज्या शिवप्रेमींनी अशा प्रकारचं आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले, पण अतिक्रमण काही निघत नव्हतं. आज मला असं वाटतं की सगळ्यांच्या करता ही समाधानाची बाब आहे की संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी काढण्यात येईल. उदात्तीकरण होता त्यांनी मग अतिक्रमण करायला सुरुवात केली. हे अतिक्रमण या अतिक्रमणाला 5 मे 2008 अनुकूलता करण्यासाठी तात्कालिक मुख्यमंत्री आणि इतर लोकांनी बैठकही केली होती. पण महाराष्ट्राच्या सुदैवानी आणि त्या कबरीच्या समितीच्या दुर्दैवानी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करता आली नाही. कोर्टामध्ये केसेस गेल्या. मग हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात निर्णय दिला. शिवभक्तांची मनापासून हृदयापासून अंतःकरणापासून तीव्रतेने मागणी होती आणि मग जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा आम्ही निर्णय केला. लगातार कोर्ट ने भी ये कहा था कि इस प्रकार से ये जो अतिक्रमण वहाँ पर हुआ है वो अतिक्रमण हटाया जाना चाहिए. 2007 का निर्णय था लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं हो पा रहा था. दरवेळी सरकारवर टीका करणाऱ्या राऊतांनी यावेळी शिंदे फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं. फडणवीसांनी म्हाडाबाबत काही चांगले निर्णय घेतल्याचं सांगत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कटुता संपवण्याबाबत जे वक्तव्य केलं ती कटुता आता संपवायला हवी असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. संजय राऊतांनी जेल बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक केलं. या कौतुकावर फडणवीसांनी थेट बोलणं टाळलं. मला भेट मागितली तर मी सगळ्यांनाच भेट देतो, त्याला काय अडचण नाही. एवढंच आहे की राजकारणातली कटुता ही जर दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कुठलाही एक पक्ष ही दूर करू शकत नाही आणि नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही जी पद्धत आहे ती पद्धती बंद करावी लागेल. संजय राऊत ज्या पद्धतीने तुमचं कौतुक करतात, अनेक निर्णयाचं कौतुक करतात, मात्र सीएमचं करत नाही आहे. ते म्हणतात की एक मेच्युअर नेते आहेत त्यांना मी खरंच तुम्हाला सांगतो, मी ते काय बोलले काही ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे, तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतोय. आता त्याला जामीन मिळालाय. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाहीत. संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अडकवलं जाऊ शकतं अशी शंका सुद्धा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आहे. संजय राऊत माझ्या बाजूला बसलेला आहे आणि त्याला करायचं तर उघड उघड आणि परफेक्टपणाने करतो. जर त्याला आत्ता जाऊन तिकडे तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल की मी पण बघितलं शहा मोदी आणि देवेंद्रला भेटणार, तिकडे जाऊन जर का त्याला आता मांडोली करायची असते तो 100 दिवसात तुरुंगात राहिला नसता. पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न डरता कसं आपण जिंकू शकतो, कसं लढू शकतो. हे एक चांगलं उदाहरण त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशापुढे उभं केलेलं आहे. तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागतच नसते. आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहिती आहे, तोफेचे पल्ले माहिती असतात. काही जणांचे काही तोफ म्हणून आणतात आणि गोळी तिथल्या पायाचीच पडतात. तर ही आमची लांब पल्ल्याची तोफ आहे. संजयच्या आईचं, आमच्या वहिनींचं आणि त्यांच्या मुलींचं सुद्धा मला कौतुक करायला पाहिजे. कारण शेवटी काय होतं, आम्ही एकत्र कुटुंबासारखे असल्यानंतर धीर कोणी कोणाला द्यायचा. आणि मधल्या काळामध्ये त्या काही बातम्या आल्या होत्या तेव्हा मी सुद्धा थोडंसं एक भाऊ झालो होतो. मला संजयला खूप भेटावंसं वाटत होतं आणि मी म्हटलं मी त्याला तुरुंगात सुद्धा येऊन भेटायला तयार आहे. तर
ठीक आहे, त्याचे अर्थ अनर्थ कोणी लावायचे असेल लावू द्या, मला काय त्याची किंमत नाहीये. पण संजय हा आमच्या कुटुंबातलाच आहे आणि म्हणून तो खडतर काळ जसा त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी तसंच तो आमच्यासाठी सुद्धा होता. राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या. तसंच जो न्याय संजय राऊतांना मिळाला तोच न्याय कैदेत असणाऱ्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच संपर्कात नसणारे अजित पवार कुठे आहेत याबाबत विचारणा केली असता अजित पवार सहकुटुंब सुट्टीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय यंत्रणांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंना सवय आहे असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंना असे आरोप करायची सवयच आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरून बघितलं पाहिजे, म्हणजे याचं उत्तर त्यांना मिळेल. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी या यात्रेला शुभेच्छा सुद्धा दिल्या. तसंच जो न्याय संजय राऊतांना मिळाला तोच न्याय कैदेत असणाऱ्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. तसंच संपर्कात नसणारे अजित पवार कुठे आहेत याबाबत विचारणा केली असता अजित पवार सहकुटुंब सुट्टीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. माझी त्यांची भेट झालेली नाही, पण सत्यमेव जयते. जसा संजय राऊतांना न्याय मिळाला तर तोच न्याय नवाबबाई अनिल देशमुखांनाही मिळो. आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेत. अनेक लोक असे आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांचेही मिस्टर तिथे आहे, खडसे साहेबांचे जावयांचा उल्लेख मी आवर्जून करते. असे असंख्य लोक आज जेलमध्ये आहेत. माझा त्या न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आणि हेही सगळे लवकरात लवकर सुटून येतील असे आमचे प्रयत्न आहेत. पर्सनल हॉलिडेला गेले आहेत. लोकेशन सांगू शकते. आय थिंक प्रायव्हसी माझी सगळ्यांना विनंती आहे की जो माणूस सकाळी 7 वाजल्यापासून रोज काम करतो रात्रीपर्यंत, त्यांनी जर 5-6 दिवसाची सुट्टी जर इमिजिएट फॅमिलीवर गेली तर काही गुन्हा केला का? हा माझ्या भावावर अन्याय आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना लास्ट वॉर्निंग दिली आणि ही वॉर्निंग आता कामी आली आहे. वॉर्निंग नंतर अब्दुल सत्तार हे चांगलेच अलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचं राजकीय भाष्य करण्याला नकार दिला. विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तार यांनी मराठवाड्यातल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भातली बैठक घेतली. या बैठकीनंतर सत्तारांनी मला राजकीय प्रश्न विचारू नका अशी हात जोडून विनंती पत्रकारांना केली. तसंच राऊतांबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर मी अधिक बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण करून द्यायला सुद्धा सत्तार विसरले नाही. मी आजच्या दिवशी तुम्हाला हात जोडून विनंती करू लागलो का हे अधिकारी आहेत. वर्तमानपत्रात आणि टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं की त्यांची जमानत झाली. आपल्या शुभेच्छा आहे त्यांना, का चांगला एक वाघ आहे का काय आहे आम्हाला, मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. तो परत एक तर नवीन भूत लावून टाकतात माझ्या पाठीवर. आता मला काय होते, मी सुरक्षित. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही वन नेशन वन इलेक्शनसाठी निवडणूक आयोग तयार असल्याचं सांगितलं. 5 वर्षातून मतदानाला आमदार आणि खासदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करण्याची ही संधी असणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातले शिंदे फडणवीस सरकारनंही या संकल्पनेचं स्वागत केलंय. वन नेशन वन इलेक्शनसाठी महाराष्ट्र तयार. 5 वर्षातून एकदाच होणार निवडणूक. शिंदे फडणवीस सरकारचा संकल्पनेला पाठिंबा. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेची चर्चा सुरू आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही वन नेशन वन इलेक्शनसाठी निवडणूक आयोग तयार असल्याचं सांगितलंय. 5 वर्षातून मतदाराला आमदार आणि खासदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करण्याची ही संधी असणार आहे. But this is in the legislative regime. So this is for the legislatures to decide. It is not within the remit and mandate of the commission. But it definitely does it, and we have conveyed our position that administratively the commission can handle it. But it is in the legislative. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारनंही या संकल्पनेचं स्वागत केलंय. ही संकल्पना अंमलात आणल्यास आमदार आणि राजकीय पक्षांनाही फायदा होईल असं फडणवीसांनी सांगितलंय. वन नेशन वन इलेक्शन आणि सगळेच इलेक्शन एकत्र, म्हणजे हे तर महाराष्ट्रापुरतं आलं, पण आता देशामध्ये एकेका राज्याचं इलेक्शन याच्याऐवजी सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या तर त्यांनी खर्च देखील वाचेल, मतदारांना देखील त्यांचा इन्फॉर्म्ड अशा प्रकारचा एक व्ह्यू घेता येईल आणि राजकीय पक्षांनाही सोयीचं राजकारण करण्याऐवजी एक भूमिका घेऊन समोर जावं लागेल. राज्यात 365 दिवस कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात निवडणूक आचारसंहिता लागू असते. आचारसंहितेच्या आडकाठीमुळे अनेक विकास कामांना अडथळा निर्माण होत असल्याचं निरीक्षणही फडणवीसांनी नोंदवलंय. महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये आम्ही एक सुधीर मुनगंटीवारजींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केली होती. त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 365 दिवस 5 वर्षातले 365 जवळजवळ 1 वर्ष कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आचारसंहिता असते. इतक्या निवडणुका आपण करत असतो. भारतासारख्या खंडप्राय देशात एक निवडणूक घेणं हे सोपं काम नाही. निवडणूक आयोगाकडे एवढी अवाढव्य यंत्रणाही नाही. पण निवडणूक आयोगानं वन नेशन वन इलेक्शनचं शिवधनुष्य पेलल्यास निवडणूक आयोगाचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल यात शंका नाही. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक मोठी बातमी आपल्या हाती येते. पेण जवळच्या नदीपात्रात स्फोटकं सापडलेली आहेत. भोगवती नदीपात्रामध्ये ही स्फोटकं सापडली असून पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. पेण जवळच्या नदीपात्रात ही स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जिलेटिन डिटोनेटर असल्याची माहिती सुद्धा समोर येते. मुंबई गोवा हायवे जवळ पेण नजीक नदीपात्रात ही स्फोटकं सापडली आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास त्यांनी सुरू केलेला आहे. जिलेटिनची आणि डिटोनेटर असल्याची ही प्राथमिक माहिती आता आपल्याला मिळते. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मोहन, काय अधिक तपशील आहे? मुंबई गोवा हायवेला लागून असलेलं पेण आहे. त्या पेण जवळ जे भोगावती नदी आहे त्या कठड्याच्या खाली हे जे स्फोटक आहे ते सापडलेलं आहे. ते स्फोटक किती आहेत त्यात आता पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि बॉम्ब शोधक जे आहे पथकाला तिथं प्राधान्य केलेलं आहे. त्याचा आता शोध सुरू आहे. ते कुठून आलं, कशासाठी आणलं होतं आणि किती आहेत त्याचा आता तपास सुरू आहे. तिथे पोलीस अधीक्षक जे आहेत सोमनाथ गारगे त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. रोह्याचे पोलीस पोहोचलेले आहेत, खोपोलीचे पोहोचलेले आहेत. सगळ्या पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि हे कशासाठी आले होते आणि आता अशी माहिती मिळते की ते डिटोनेटर आणि हे असल्याची अशी माहिती मिळते आहे. पण सगळा शोध त्या ठिकाणी सुरू आहे. सगळी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचून हा कशासाठी आणलेला आणि नक्की काय होतं आणि अजून किती आहे ते सगळं नदीमध्ये शोध सुरू आहे. नक्कीच, धन्यवाद मोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करतात. खालापूर ते सिंहगड संस्थेपर्यंतचा 19 किलोमीटरचा घाटातला तीव्र उताराचा धोकादायक अपघाती मार्ग हा मिसिंग लिंक पर्यायी बायपास म्हणून समोर येणार आहे आणि या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाला 0 अपघात रस्ता करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MSRDC मंत्री असताना या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता आणि आता ते मुख्यमंत्री असताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर असलेल्या घाटातील तीव्र उतारावरचा अपघात टाळून 0 अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प निर्माण करण्यात येतोय, ज्याचा मुंबई पुणेकरांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच मोठा लाभ होणार आहे. जगातला वायडेस्ट हा टनेल आहे
23.75 मीटरचा आणि 8 किलोमीटर लांबीचा आहे. अत्याधुनिक सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून हा टनेल झालेला आहे आणि या टनेलमुळे मुंबई पुण्याचं जे अंतर आहे ते अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल. म्हणजे घाटामध्ये जी ट्रॅफिक जाम होते, काही वेळा ॲक्सिडेंट होतात, हे सगळे अवॉइड होतील. कुठेही काही नाही, स्मूथ माणूस मुंबईतला पुण्यामध्ये अर्धा तास अगोदर पोहोचेल. असं याचं या टनेलमुळे, मिसिंग लिंकमुळे फायदा होणार आहे. दिवाळीच्या धामधुमीत एका बंटी बबलीनं मोठा हात मारलाय. मेहुणी आणि दाजीच्या जोडीनं तब्बल 1 कोटींचे दागिने लंपास केले. त्यांना शोधून काढण्याचं एक मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र पुणे पोलिसांनी तपास करून उच्च शिक्षित या बंटी बबलीला गजाड केलंय. आठशे खिडक्या आणि 900 दारानं गेलेली ही नार सोनिया पाटील आणि तिचा दाजी राजीव काळमे या दोघांना त्यांच्या सासरी म्हणजे जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे. मूळचा अमरावतीचा असलेला राजीव हॉटेल व्यावसायिक आहे, तर त्याची साथीदार असलेली मेहुणी सोनियानं वकिलीचं शिक्षण घेतलंय. मात्र चांगलं शिक्षण घेऊनही हे दोघे चोरी करत होते. आलिशान कारमधून रेकी करून नंतर ते दोघे चोरी करायचे. दुकानदार आणि सगळे नागरिक यांनी याच्यामध्ये चांगलं सहकार्य पोलिसांना केलं. त्यामुळे सीसीटीव्हीचं जे काही फुटेज थोड्याफार प्रमाणात अवेलेबल होतं, अगदी स्पष्ट असं काही नव्हतं, तर त्याच्यावरती प्रचंड मेहनत आणि काम करून आम्ही ह्या आरोपी आले कुठून, त्याचा येण्याचा मार्ग ट्रेस केला. तर तो रिव्हर्स ऑर्डरमध्ये ट्रेस करत करत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 ऑक्टोबर रोजी घरफोडी झालेली होती. बंटी बबलीनं हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल 98 लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. चोरी उघडकीस येऊ नये याची पुरेशी खबरदारी घेतलेली होती. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर ही जोडी पोलिसांच्या हाती लागली. रेकी करून बंद असलेली घरं हेरून हे दोघे डाव साधत होते. हे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांना 11 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. पुढचा तपास सुरू आहे. सधन कुटुंबाची पार्श्वभूमी आणि उच्च शिक्षित असूनही आरोपी घरफोड्या का करत होते हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झालाय. सोनिया पाटील आणि राजीव कळमे या जोडीनं आधी किती ठिकाणी घरफोडी केली हेही आता तपासात उघड होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.